सर्वांचं दैवत मराठी मनाचं मानकर्ते हृदय सम्राट शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीसाठी वंदन करतो. आज कुर्ला फेस्टिवल 2026 माझं तिसरं वर्ष, चौथं वर्ष. ह्या चौथ्या प्रवासा उद्घाटनाप्रसंगी किंबहुना ज्यांनी ही संकल्पना कुर्ल्यासारख्या मुंबईमधील जे कॉर्पोरेट ह्या जगामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली आणि जी यशस्वी करून दाखवली आहे. सलग चौथ्या वर्षी ते शिवसेनेचे सन्माननीय आमदार, माझे विधिमंडळातील सहकारी सन्माननीय मंगेशजी गुलाब साहेब, विभाग प्रमुख श्री विनोदजी कांबळे, महिला विभाग प्रमुख श्रीमती शांताई सुर्वे, विधानसभा प्रमुख नंदूजी राणे, श्रीमती उज्ज्वलाताई शाह, महिला विभाग प्रमुख. मी मंगेशजी कुडाळकर साहेबांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. माझ्या संकल्पनेच्या पलीकडे आज मला हा कुर्ला फेस्टिवल अनुभवायला मिळतोय आणि विशेष म्हणजे 22 दिवस सातत्याने हे फेस्टिवल चालणार आहे. चौथं वर्ष आज चौथ्या वर्षामध्ये पदार्पण हे फेस्टिवल करतंय. परंतु विशेष बाब म्हणजे सगळ्या समाज घटकांमधील प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचं काम किंवा प्रत्येक व्यक्तीकरिता काही ना काहीतरी इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. एक 100 पेक्षा जास्त स्टॉल म्हटल्यानंतर मोठी आर्थिक उलाढाल या फेस्टिवलच्या माध्यमातून या कुर्ल्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं जसं मगाशी आता प्रस्थानामध्ये एकाने आपण सगळ्यांनी ऐकलं की कुर्ला म्हटल्यानंतर अखंड भारत इथे आहे. प्रत्येक समाज बांधव इथे राहतो आणि प्रत्येकाला इथे सोबत घेऊन जायची शिवसेनेची जी मानसिकता आहे त्याला कुठेतरी एक चांगलं वळण द्यायचं काम आमदार साहेबांनी इथे केलंय. मी त्यांचं आणि सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रत्येकासाठी काय ना काय आहे, कोणी बांधव असेल तर बाकी सर्वांसाठी भावनी रोज काय ना काहीतरी नवीन आयोजन केलं. मी तेच म्हणतोय, आज राजस्थानी बांधव असू द्या, गुजराती बांधव असू द्या, आमची आगरी कोळी असू द्या, की कुठलेही प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकाला आज त्यांनी काही ना काहीतरी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. ते मनोरंजनच्या रूपाने असू द्या किंवा मला वाटतं जे काही स्टॉल्स आहेत त्या रूपाने असू द्या. म्हणून मला वाटतं म्हणून हे फेस्टिवल हे मला वाटतं सर्वसमावेशक असं एक फेस्टिवल आम्हाला पाहायला मिळते. खरं तर आज मी डायरेक्ट दापोलीवरून आलो. माझे 7 दिवसाचा दौरा पूर्ण करून आज मी डायरेक्ट इथे आलोय. थोडा मुंबईतनं आलो असतो कदाचित अजून वेळ थांबून मी स्वतः आस्वाद घेतला असं. म्हणून 22 दिवस आहे, कारण एक दिवस मी पुन्हा येऊन जाईल. केले जातात त्यांनी लोकांना किती मला वाटतं सुट्टीचे दिवस हे चालू झालेले आहेत आणि या सुट्टीच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही. कुर्ल्यातच त्यांना मनोरंजन मिळणार आहे. कुर्ल्यातच त्यांना अखंड भारत इथे अनुभवायला मिळणार आहे. नक्कीच आज माननीय नामदार योगेशजी कदम यांच्या शुभहस्ते या कुर्ला फेस्टिवलचं सुरुवात झालेली आहे आणि त्यावेळी नक्कीच कुर्लाच नव्हे तर संपूर्ण मुंबईतून लोक या ठिकाणी येणारच आहेत आणि नक्कीच आपण चांगलं हा फेस्टिवल करण्याचा प्रयत्न. सर्व घटकांसाठी तुम्ही आयोजन केलेलं आहे. कधी कव्वाली आहे मुस्लिम बांधवांसाठी, तर कधी दादू येणार आहे, तर भोजपुरी एकतर येणार आहे. त्याबद्दल नक्कीच माझा प्रयत्न तोच आहे, कारण मतदान घेताना आपण जेव्हा सगळ्यांकडे जात असतो तेव्हा नक्कीच त्यांच्याही अपेक्षा असतात की आपल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्यासाठी काहीतरी करावं. त्याच्यामुळे निश्चितपणे सर्व घटकांना सामोरं घेऊन हे फेस्टिवलचं आयोजन केलं. कुर्ला फेस्टिवल जे बघतात आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्यांना काय आवडतं? नक्कीच आपणही सर्वजण या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा, कारण सर्वच घटक याच्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा विविध कार्यक्रम, तुमच्यासाठी विविध स्पर्धा या सगळ्या आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. किती दिवस चालणार आहे? 7 जून पर्यंत. एंट्रीला वगैरे फीस वगैरे काही नाही मोफत सर्व ठेवलेलं.